मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. विदर्भात काही ठिकाणी पावसाळी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे आणि तसं भारतीय हवामान खात्याकडून अंदाजही देण्यात आला आहे. केरळ ते कर्नाटक अशी एक ट्रफ देखील तयार होते आहे. विशाखापट्टणमच्या दरम्यान तयार झालेलं एक कमी दाबाचं क्षेत्र हे थोडं विरुद्ध दिशेने सरकण्याची शक्यता आहे. या उपग्रह छायाचित्रामध्ये आपल्याला महाराष्ट्राच्या खास करून अंतर्गत भागात काही ठिकाणी पावसाळी वातावरण तयार होण्यास अनुकूल स्थिती दिसते. तर सविस्तर हा अंदाज बघितला तर आपल्याला रत्नागिरी, सातारा, पुणे, रायगड या विभागात अधिक ढगाळ परिस्थिती दिसते. अगदी सांगली, सोलापूरमध्ये देखील. मात्र पावसाची अनुकूल स्थिती केवळ नांदेड आणि परभणीच्या काही भागामध्ये आहे. थोडं जळगाव आणि धुळे, नाशिकमध्ये देखील ढगाळ परिस्थिती वाढते. त्यामुळे ढगाळ परिस्थितीचं प्रमाण अधिक आहे, पावसाचं प्रमाण मात्र विशेष नाही. जीएफएस मॉडेलनुसार पावसाचा अंदाज बघितला तर विदर्भात थोडी ढगाळ परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी हलका पाऊसही होईल. WDचा प्रभाव उत्तर भारतामध्ये आहे. दक्षिण भारतात बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या वादळी सिस्टममुळे थोडं बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागासहित दक्षिणेत पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता आहे. 10 तारखेला आपण विशेष महाराष्ट्रात धरून दाखवलेलं नसलं किंवा 11 तारखेला देखील तरी स्थानिक ढगाळ परिस्थिती या ठिकाणी निर्माण होऊ शकते. अगदी आपण पुढे 15 तारखेपर्यंत जरी अंदाज बघितला तर महाराष्ट्रात आपल्याला या मॉडेलने पावसाळी अंदाज दिलेला नाही आणि जवळपास आपण हा अंदाज 19 तारखेपर्यंत जरी बघितला म्हणजे 10 दिवसाचा तरी देखील महाराष्ट्रात विशेष वातावरण दाखवलेलं नाही. पूर्व भारतामध्ये, दक्षिण भारतामध्ये, उत्तर भारतामध्ये पावसाळी वातावरण असणार आहे, परंतु महाराष्ट्रात पाऊस दाखवलेला नाही. जीएफएस मॉडेलने पूर्व विदर्भात थोडं पावसाळी वातावरण किंवा अगदी दक्षिण महाराष्ट्रामध्ये किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये थोडं वातावरण राहण्याची शक्यता दाखवलेली आहे. 11 तारखेला महाराष्ट्रात विशेष वातावरण दाखवलेलं नाही, परंतु स्थानिक वातावरणाचा अंदाज कायम आहे. वादळी सिस्टम विरुद्ध दिशेने जाते आहे. 12 तारखेला विशेष वातावरण नाही, परंतु मध्य भारतात ढगाळ वातावरण वाढण्याची शक्यता आहे. पूर्व भारतात आणि दक्षिण भारतात पावसाचा प्रभाव 13 तारखेला राहण्याची शक्यता आहे. 14 तारखेला बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी राज्यांमध्ये आणि पूर्व भारतामध्ये जोरदार पावसाळी वातावरण राहील. बऱ्याचदा सर्वच मॉडेल 15 तारखेनंतर वातावरण बदलेल असं दाखवत होते, परंतु आता सध्या हाही अंदाज बदलण्याची शक्यता आहे. आपण अगदी 16 तारखेपर्यंत बघतो पूर्व भारतात अनेक राज्यांमध्ये जोरदार पाऊस आहे. केरळ ते कर्नाटक किनारपट्टी भागात सुद्धा पावसाळी प्रभाव आहे. 17 तारखेला देखील तीच परिस्थिती आहे. 18 तारखेला थोडं विदर्भ किंवा सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या आजूबाजूने वातावरण राहू शकतं. हे वातावरण 19 तारखेला राहण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेली वादळी सिस्टम ही जरी सध्या विशाखापट्टणम भुवनेश्वरच्या दरम्यान असली तरी आज दिवसभरात आणि उद्या ती म्यानमारच्या दिशेने सरकून जाणार आहे आणि ती प्रभावहीन देखील होणार आहे. त्यामुळे त्याचा फारसा प्रभाव आपल्याला भारतीय हवामानावर होताना दिसत नाही पूर्व भारतातील राज्यांमध्ये. त्यामुळे मात्र पाऊस वाढू शकतो. त्या मॉडेलनुसार आपण अगदी 24 तारखेपर्यंत जरी अंदाज बघितला 15 दिवसाचा तरी महाराष्ट्रात एप्रिलच्या उरलेल्या कालावधीमध्ये फार पावसाळी वातावरण दाखवलेलं नाही. त्याचा थोडा परिणाम कोल्हापूर वगैरे भागात होऊ शकतो किंवा गडचिरोली भागात होऊ शकतो. या पलीकडे याचा प्रभाव नाही. वातावरण ही सतत बदलणारी गोष्ट आहे. त्यामुळे आज जरी वातावरण दाखवलं नसलं तरी स्थानिक स्वरूपाचं वातावरण आहे. त्यामुळे ते अधूनमधून तयार होणार आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रात स्थानिक स्वरूपाचं पावसाळी वातावरण निर्माण झाल्यामुळे पाऊस होऊ शकतो काही विभागात. फार मोठं पावसाळी वातावरण जरी महाराष्ट्रात नसलं तरी किरकोळ पावसाळी क्षेत्र तुरळक अशा ठिकाणी तयार होतील. भाग बदलत हे बरसतील. त्यामुळे स्थानिक वातावरणामुळे देखील वादळी परिस्थिती काही विभागात तयार होऊ शकते असा आपला अंदाज आहे.
आणि त्यामुळे मॉडेलने जरी पावसाळी अंदाज दिला नसला तरी देखील या शक्यतेवर आपण कायम आहोत. म्हणजे आपण सध्या उष्णतामान देखील वाढलेलं बघतो आहोत. आजचं दुपारचं तापमान जर आपण बघितलं तर 42 जळगावला, 41 नंदुरबारला, अकोला, अमरावती, नागपूर हे नांदेडपर्यंत 41 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान आहे. सोलापूरला 40 अंश सेल्सिअस तापमान आहे. याचा अर्थ तापमानाचा पारा हा 40शी पार आहे. उद्या नागपूरला किंवा चंद्रपूर, नांदेड या भागात 40शी पार तापमान राहणार आहे. नांदेडला 42 अंश सेल्सिअस तापमान दाखवलं जातंय. आपण अगदी 16 तारखेला बघतो की स्थानिक अशा स्वरूपाचे ढग अनेक विभागात असणार आहे आणि त्यामुळे पावसास अनुकूल स्थिती यामुळे निर्माण होऊ शकते. यापुढे आपण थोडं स्कायमेटने दिलेल्या अंदाजासंदर्भात थोडक्यात माहिती घेणार आहोत. स्कायमेटने नुकताच एक मान्सून संदर्भातला अंदाज जाहीर केला आहे. मध्य भारतावर पावसाचं प्रमाण सरासरीच्या तुलनेत जास्त राहील असा त्यांचा अंदाज आहे. 103% एकूणच पाऊस भारतामध्ये पडेल असा त्यांचा अंदाज आहे आणि अबोव नॉर्मल रेन ओव्हर सेंट्रल पार्ट ऑफ आणि वेस्टर्न घाट्स असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ त्यांना असं म्हणायचं की यावर्षी कोकण किनारपट्टी आणि केरळपर्यंत अगदी सुरत ते केरळ पावसाचं प्रमाण अधिक आहे. तर आसाम, अरुणाचल प्रदेश, जम्मू काश्मीर या विभागात पावसाची कमी नोंद होईल असं त्यांचं म्हणणं आहे. तर एकूणच भारतामध्ये चांगल्या पावसाचे संकेत त्यांनी दिले आहेत. आपण देखील जेव्हा 26 जानेवारीला अंदाज व्यक्त केला तेव्हा भारतात 102% तर महाराष्ट्रात 103% पावसाचा अंदाज दिला आहे आणि स्कायमेटचा अंदाज आपल्या अंदाजाशी अतिशय जवळ आहे. IMDचा सुद्धा अंदाज लवकरच जाहीर होईल. आपला अंदाज देखील संपूर्ण महत्त्वाच्या संस्थांच्या बरोबरीचा आहे हे स्पष्ट होतंय. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.